स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास यश मिळवायचं असेल तर आता नाशिकमध्ये प्राध्यापक बापूराव हिरे यांनी मोटिवेशन अकॅडमी सुरू केली आहे। या अकॅडमीमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसोबतच महानोकर भरतीबाबत योग्य आणि सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे। राज्यात अथवा केंद्रात उच्च पदावर काम करण्याचं सर्वांचंच स्वप्न असतं, पण योग्यता असतानाही केवळ योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही। मात्र आता नाशिकमधील युवक युवतींनी तसंच नोकरदार वर्गातील लोकांना आता स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन देण्यासाठी मोटिवेशन अकॅडमी सुरू करण्यात आली। येत्या काही दिवसात राज्य शासनाच्या वतीने महानोकर भरती करण्यात येणार आहे। त्यावेळी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल। तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क, आरोग्य सेवक आदींच्या परीक्षांसाठी योग्य ती तयारी आणि योग्य ते मार्गदर्शन मोटिवेशन अकॅडमीमध्ये केलं जातं। PSI, STI, ASO संयुक्त पूर्वसाठी स्पेशल मिशन बॅच, MPSC पूर्वसाठी ट्रॅक बॅच, विभागीय पोलीस उपनिरीक्षकसाठी स्पेशल बॅच तसंच इंग्रजी व्याकरणासाठी देखील स्वतंत्र बॅचची व्यवस्था करण्यात आली। नोकरदारांसाठी रविवारी खास बॅचचं आयोजन करण्यात आलं। मोटिवेशन अकॅडमीचे संचालक बापूराव हिरे हे स्वतःच विद्यार्थ्यांना शिकवतात। हिरे हे स्वतः उच्च शिक्षित असून पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा 8 वर्षांचा अनुभव त्यांना आहे। तसंच इंग्रजी माध्यमातून MA झालेले हिरे सरांनी UPSC, MPSC, PSI, STSC आदी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत। तसंच ते नाशिकमधील PTC मध्ये UPSCची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करतात। त्यामुळे तळमळ आणि जिद्द असणाऱ्या तरुणांनी मोटिवेशन अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यास 100% यश मिळेल। दरगोडे सदन पेठ विद्यालयासमोर रविवार कारंजा नाशिक येथे मोटिवेशन अकॅडमीची सुरुवात करण्यात आली। नमस्कार, मी बापूराव हिरे मोटिवेशन अकॅडमीचा संचालक आहे। सध्या मेगाभरतीचं वातावरण चालू आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बॅचेस चालू आहेत। तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक ह्या विविध पदांच्या भरतीचं वातावरण आहे आणि त्या दृष्टिकोनातून कमी वेळेत इफेक्टिव्ह पद्धतीने जे बॅचेस घेण्याचं कार्य आहे ते मी सध्या पार पाडतो आहे। त्याच्यासाठी बरीच मेहनतही घेतो आहे आणि विशेषतः ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये इंग्लिश ग्रामरसाठी सगळ्यात जास्त डिटेलमध्ये जर असेल तर टॉपला आपण करून घेतो आहोत। मुलंही चांगली मेहनत घेत आहेत, मला प्रतिसादही खूप चांगला मिळतो आहे। सध्या गव्हर्नमेंट बऱ्याच जागांची वॅकन्सीचा विषय बोलणं चालू आहे, तर त्या दृष्टिकोनातून बऱ्याच बॅचेस चालू आहेत। विशेषतः PSI, STIच्या पण बॅचेस आहेत। 24 मार्चला येणाऱ्या डिपार्टमेंटल PSIसाठी पण तयारी चालू आहे। त्याच्यानंतर राज्यसेवा खूप जवळ आलेली आहे, त्याच्यात बरेच पदं आहेत। डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदारचे बरेच पदं आहेत। तर या पदांच्यासाठी पण आपण फास्ट ट्रॅक बॅचेस चालवतो आहे। संयुक्तसाठी पण आपण 2 महिन्याचा कोर्स चालू आहे आणि येणारी जी काही मेगाभरतीची चर्चा आहे त्या मेगाभरतीसाठी आपल्याकडे लॉंग टर्मचा कोर्स चालू आहे की परीक्षेपर्यंतची पूर्ण डिटेलमध्ये तयारी आपण करून घेतो। त्याच्यात इंग्लिश ग्रामर हे आपण डायरेक्ट 20 मार्क प्लसचं टार्गेट ठेवलेलं आहे, मुलांना ते मिळूनच देणार आहेत। साध्या भाषेमध्ये इंग्लिश ग्रामर त्यांच्यापर्यंत आहे। मराठी व्याकरणासाठी पण आउट ऑफचं टार्गेट ठेवलेलं आहे। गणित बुद्धिमत्तेसाठी पण आपल्याकडे एक्सपर्ट स्टाफ आहे की जे ज्ञान आपलं देणार आहेत। त्याच्यानंतर राहिलेला GSचा विषय असतील तर त्यांच्यासाठी आम्ही दर रविवारी तर आम्ही कार्यशाळा घेत असतो की त्या विषयाचा दिवसभरात होत असेल। म्हणजे रविवारचा नेमका ह्या असं कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश असा आहे की जे आमचे नॉर्मल बॅचला विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी पण त्याचा लाभ घेत असतात आणि जे लोक जॉबला आहेत, ज्यांना नॉर्मली क्लास अटेंड करायला जमत नाही परंतु त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, पुढचं पद मिळवण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी आपण दर रविवारी बॅचेस पण कंडक्ट करत असतो की जेणेकरून याचा त्याला बेनिफिट मिळावा असं। तर अतिशय कळकळीने ह्या सगळं आम्ही करून घेतो आहोत आणि रिस्पॉन्स पण मला खूप चांगला मिळतो आहे, कारण मी मनापासून तळमळीने जे काही गोष्टी घडवतो आहे, विद्यार्थ्यांना जे काही घडवून घेत आहे त्याचा नक्कीच मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो। आणि मी खरं तर मला स्वतःला मोठं म्हणत नाही, तर मला विद्यार्थ्यांना खरंच थँक्स म्हणावंसं वाटतं की मी अतिशय कमी कालावधीत मला विद्यार्थी एवढा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि मी आलेल्या विद्यार्थ्याला खूप मनापासून माझ्याकडे खूप लांबून मुलं येत आहेत। देवळा, सटाणा, मालेगाव तालुका असेल, पेठ, दिंडोरी, सुरगाणा इतके लांबून मुलं रोजचे अपडाऊन करतात। ऑफकोर्स त्यांना मनासारखं भेटतं तर ते अजूनही मुलं रेफर करतात आणि या पद्धतीने सध्या त्यांची तयारी करून घेतात। विशेषतः क्लासचं वैशिष्ट्य असं ठेवलं आहे मी की कमी वेळेत इफेक्टिव्ह कसं होईल। मी प्रत्येक विषयाच्या त्यांना नोट्ससुद्धा देत असतो की कमी वेळेत कसं होईल। समजा तर राज्यसेवा येते त्याच्यासाठी खूप 1-1.5 महिन्याचा कालावधी राहतो, एवढं कमी वेळेत पूर्ण डिटेल विषय कव्हर होणं हे अशक्य असतं। मग त्या दृष्टिकोनातून मी स्वतः 4 वेळा PSI मुख्य पात्र आहे, राज्यसेवा 2 वेळा, MPSC क्लास 1ची जी आहे त्याचं 2 वेळा मुख्य दिलेली आहे, 2 वेळा UPSC मेन्स दिलेले, 7 मार्कांनी UPSC मेन्स झाले। हा सगळा माझा अनुभव वापरून मी विद्यार्थ्यांना घडवत असतो। त्याच्यानंतर UPSCच्या विद्यार्थ्यांची जी तयारी चालत असते SIACमध्ये, नाशिक SIACला, तिथेही मी लेक्चर घेत असतो। हा सगळा माझा अनुभव वापरून मी विद्यार्थ्यांना खरं तर खूप मनापासून घडवून घेतो आहे। म्हणून मला असं वाटतं की ज्याही नागरिकांना वाटतं आपल्या मुलांना
काहीतरी बनवावं, काहीतरी शिकवावं, तर त्यांनी माझ्याशी नक्कीच संपर्क साधावा. मी त्यांना कधीच नाराज करणं एवढं मनापासून त्यांना मी घडून घेईन, तेही अतिशय माफक दरामध्ये. ही माझं वैशिष्ट्य आहे. थँक्यू. माझं नाव मयूर मधुकर पवार. मी राज्यसेवेसाठी तयारी करतो आहे आणि जर एकंदरीत फ्लो बघितल्यानंतर पुण्यासाठी एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे. पण हिरे सरांनी आम्हाला नाशिकमध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात MPSCसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज, आपला अभ्यासाचं ॲनालिसिस. आणि सरांनी त्यासाठी खूप चांगले आम्हाला टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल करून दिले. आणि महत्त्वाचं म्हणजे फुल डे रिव्हिजन नाशिकमध्ये पहिले चालू करणारे हिरे सरच असावे असं मला वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर दीपक पाटील. सगळ्यात पहिले मी नाशिकमध्ये सगळ्या अकॅडमीमध्ये फिरून आलेलो. त्यामध्ये फीचं स्ट्रक्चर, सरांचं फीचं स्ट्रक्चर, कारण की आपण कुठे ॲडमिशन घेताना सर्वात प्रथम तर आपण फी किंवा आर्थिकदृष्ट्याच बघतो की किती फी. सरांनी त्या मानाने कमी फीमध्ये सर आम्हाला भरपूर काही देत आहेत. त्यामध्ये सर आम्हाला टेस्ट कंडक्ट करत आहेत. सध्या तरी मी सरळ सेवासाठी अभ्यास करतो आहे, त्यामुळे छान शिकवत सर. थँक्यू. माझं नाव अश्विनी पाटील. मी ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, पण मला अजून एक चांगला जॉब सर्च करायचा आहे. त्यासाठी मला प्रिपरेशन करायचं होतं. तर मी लेट्सअपवरती सरांची ॲड बघितली. म्हणजे अभ्यास करताना नुसता अभ्यास नाही, त्याला जर प्रॉपर गाईड मिळालं तर तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. तर मी सरांचं 16 डिसेंबरला लेक्चर होतं इंग्लिश ग्रामरवरचं, ते मी अटेंड केलं. त्याच्यानंतर मी तिसरा रविवार आहे मी अटेंड करते. आणि सरांनी जे शिकवलं त्याच्यामुळे एक जो तुम्हाला अभ्यास करायचा जो प्रॉपर वे आहे ना, तो मला मिळाला. इतर दिवशी तर मी जॉबला असते, पण जो मला वेळ मिळतो तो मी याच्यामुळे चांगला युटिलाइज करू शकते. मी ऑलरेडी डिपार्टमेंटमध्ये आहे. नाशिक ग्रामीणला आहे माझी पोस्टिंग. नमस्कार, माझं नाव स्वाती वाळू नारायणे. मी मोटिवेशन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सरांचं ॲक्च्युअलमध्ये हिरे सरांचं जे इंग्लिश आहे, स्पेशल इंग्लिश, ते खूपच छान आहे. मी ज्यावेळेस इंग्लिशसाठी आलेले तेव्हा माझं इंग्लिश बॅकग्राऊंड ॲक्च्युअलमध्ये 0 होतं. पण ज्यावेळेस मी इंग्लिशचं लेक्चर करते, महिना झाला मला इंग्लिशचं लेक्चर करते, इंग्लिश माझं इतकं भारी इम्प्रूव्ह झालेलं आहे की मी कॉन्फिडन्सली इंग्लिश बोलू शकते किंवा इंग्लिश व्यवस्थित करू शकते. जे इंग्लिशचं मेन्स वगैरे असते, PSI मेन्स वगैरे आहे किंवा राज्यसेवेला मेन्स आहे इंग्लिशसाठी, बहुतेक मुलं इंग्लिशमध्येच मागे पडतात. पण सरांमुळे आज जे इंग्लिश आहे ते खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे. इंग्लिशसाठी सर एकदम बेस्ट आहे. पडजे, मी सरांकडं रेग्युलर लेक्चरला येतो आणि स्पर्धा परीक्षांचा मी 4-5 वर्षापासून अभ्यास करतो आहे. तर कुणीतरी असं गाईडलाईन करायला हवं की ज्यांनी स्वतः अभ्यास केला आहे. काही क्लासेस असे असतात की तिथल्या शिक्षकांना इतका अनुभव नसतो आणि सरांनी स्वतः खूप अभ्यास केला आहे, त्यांना खूप नॉलेज आहे आणि ते शॉर्टकटमध्ये आणि खूप सरळ साध्या चांगल्या भाषेत आम्हाला समजून सांगतात. खूप जास्त पुस्तकांचा अभ्यास करण्यापेक्षा सरळ सेवेला जे आवश्यक आहे ते नॉलेज सरांकडनं भेटतं आहे. त्याचप्रमाणे इंग्लिश, मराठी हे इत्थंभूत नॉलेज सर आम्हाला देत आहेत. विजन न्यूजसाठी नाझीम शेख,